आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार आदित्य शेठ, ओळखलं का आम्हाला? अहो काय टाइमपास लावले, आठवणी कामा पटापटा. मी तुमच्या अनुला होणारा त्रास बघवत नाही वा आम्हाला, म्हणून म्हटलं. तुमच्या सुंदरीचं लग्न आजपासून बरोबर 5व्या दिवशी सायंकाळी 6:28 होणार आहे. त्याचा टायमर लावलाय की त्याची टिक टिक कायम तुमच्या कानात ऐकायला यावी ना म्हणून. काम झालं पाहिजे, नाहीतर तिथं तुमच्या सुंदरीचं लग्न होईल आणि इथं तुमची अनु. एकदाच सांगणारा, दहशत आमची, जबाबदारी तुमची. टाटा. या वस्तूंमध्ये तुला शोधावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं का? तू ह्या जगात नाहीयेस अजूनही मला पचत नाहीये. आणि मैथिली, आज मी जो काही निर्णय घेतलाय तो फक्त आणि फक्त आरोहसाठी. तू गेल्यापासून खूपच असं एकटं एकटं वाटायचं का? सुंदरी आणि मी, आम्ही खरंच खूप चांगले मित्र आहोत. मला एकमेकांना एक इमोशनल आधाराची गरज होती, आम्हाला मिळाला आणि कदाचित त्यामुळेच हे नातं तयार झालं. पण मैथिली, या जगात तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही, कधीच नाही. मी हा जो काही निर्णय घेतलाय, आय होप तुला माझा निर्णय पटला असेल मैथिली. चिंता करू नका धनंजय. तुमच्या या निर्णयाने सगळ्यात जास्त खुश कोण असेल ती माझी मैथिलीच असेल. खात्री आहे मला. माझी मुलगी आहे ती धनंजय, मी ओळखते तिला. तुमचा हा निर्णय तिला नक्की आवडला असेल. आपला विस्कटलेला संसार एक चांगली मुलगी सावरतीये याचा आनंदच झालेला असेल तिला. आणि तुम्ही एकट्याने दुःखात असे दिवस काढावेत याचा जास्त त्रास होत असेल तिला. त्यामुळे आता चिंता मुक्त झाली असेल ती. म्हणूनच मला खात्री आहे तुमच्या या निर्णयात ती नक्की तुमच्या बरोबर असेल. चला आता आवरूया. सुंदरी आणि तिच्या घरचे वाट बघत असतील. आवरा तुम्ही. गुड मॉर्निंग. बसा बसा बसा. आज बरेच स्टुडंट्स ऍब्सेंट दिसत आहेत आणि आरोह आणि सावी नाही आलेत का? नाही सर. कोणाला माहिती ते का नाही आले आज? नाही नाही मी
मग मी सांगते. मी सांगते ते दोघं का नाही आलेत ते. सर तुमच्याशी जरा बोलू शकते का? हो येस, मी आलो. एक मिनिट फक्त. बरं स्टुडंट्स ऐका, पटकन आपलं ड्रॉइंग बुक्स काढा. परवा तुम्हाला माहिती आहे ड्रॉइंग दाखवलं होतं, नेचरचं माउंटन्स वगैरे होते, तर ते पटपट करायला घ्या. मी आलो लगेच. आई अगं तू शाळेत का आलीयस? काय प्रॉब्लेम झाला तर? तू घरी येणार होतास, तू आला नाहीस म्हणून मीच आले. हे बघ, मी माझं काम करतोय, मी योग्य वेळी घरी येणारच आहे. असं आज लग्नाचं आमंत्रण द्यायला आले, लग्न होऊन झालं की ये. हा टोमणा मारतेस तू आता? नाही, वस्तुस्थिती सांगते तुला. उशीर झालाय आपल्याला. कालच सांगितलं होतं तुला त्या दोघांच्या लग्नासाठी घरनं परवानगी मिळाली आणि आता लग्न ठरलंच सुद्धा. सावी आणि आरव लग्न झाल्यावरच येतील शाळेत. तू वाट बघत बस त्यांची शाळेत. काय आई अगं माझा प्लॅन काय होता की सावीचं मन जिंकायला हवं, तिच्या मनात मी हे बिंबवण्याचा प्रयत्न करत होतो की हे लग्न चुकीचं आहे, म्हणून येत होतो शाळेत सतत. काय उपयोग आहे त्याचा? सावी आता शाळेत येणार नाही. सुंदरी आणि धनंजयचा आज साखरपुडा आहे. 4 दिवसावर लग्न आलंय. लग्न आलंय ना, लग्न झालं तर नाही अजून. मी हे लग्न होऊ देणार नाही. म्हणजे नेमकं काय तुझ्या डोक्यात आत्ता सांग मला. तू म्हणत होतीस ना खरी आहे म्हणून. ठीक आहे, येतो मी घरी, पण एका वेगळ्या रूपात. आदित्य कशालाही लपवाछपी. सरळ आदित्य म्हणून ये ना. सावीवर हक्क आहे तुझा. तू माफी माग. मी सगळ्यांशी बोलून, काळजी नको करूस. आई अगं तू फार साधी आहेस, तुला कळत नाहीये. जर असाच आलो ना आदित्य म्हणून घरात तर कोणी उभं नाही करणार मला. हे बघ, मला माझ्या पद्धतीने एकदा सावीचं मन जिंकू दे, त्यानंतर तू सांगतेस तसं करू आपण. हा, आणि तू निश्चिंत राहा, ह्यावेळेला मी घरी येतोय. हो रे बाळा, असा विश्वास आहे तुझ्यावर. मला ना तुझं फक्त सुख बघायचं आहे, इतकंच. हे बघ मला माहिती आहे, पण तू आता अजिबात काळजी करू नको. तू नीट जा घरी, मी येतो. सांभाळून जाई. मी येतो. मी येतो.
येतोय सुंदरी, मी येतोय. चला आता सुपारी फोडायचा कार्यक्रम सुरू करायचा का? होय होय, आम्ही तयारच आहे की. हा, पूजा करून घ्या. बर चला आता सुपारी फोडून घेऊ. एका दारिक्या सुपारी फुटली पाहिजे बरं का, म्हणजे आमच्या आजोबाच्या काळात आहे का नाही मुक्तीने सुपारी फोडायचे. चला धनंजय सर. अहो लागेल ना. अहो नाही लागेल ना. नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, ते माहिती आहे मला, लय काय आहे तुला ते. अहो लागेल ना, अहो लागेल ना. नाही नाही बुक्कीन नाही, बत्त्यानं फोडायचे. नाही नाही तुम्ही नको, आणि ते बी तुम्ही नाही बरं का, मी फोडणार. सिनियर सिटीजन आहे ना मी, म्हणून. आता सुंदरीच्या आणि धनंजय रावांच्या लग्नाची सुपारी फुटलेली आहे बरं का. ते पेढा घेऊन ये. आता एकमेकांना परवायचं बरं का. हा धनंजय सरू, आता महादेवच्या हातनं सुपारी फुटली ना. चला उठा, त्याचा आशीर्वाद घ्या. सुखी व्हा. सुंदरे, आज माझ्या मनावर वजन हलकं झालं बघ. तुझ्या बाबाचं बी सपन आज खऱ्या अर्थानं पूर्ण झालंय. सुंदरे, म्हणजे आजवर जे बी घडलं त्यासाठी तू मला कधीच जबाबदार धरणार नाहीस. बापावर सख्या लेकीनं जेवढा जीव लावला नसता, जेवढी काळजी घेतली नसती, तेवढी काळजी तू घेतलीस माझी. मी काय केलं, मी तुझं आदित्य संकट लगीन लावून दिलं, तुझ्या आयुष्याची माती केली पार. पण सुंदरी, आता सगळा भूतकाळी सोडून जा. आता धनंजय राव आहेत का नाही संकट तुझ्या, म्हणलं तुला काय बी काळजी करायची गरज नाही बघ. आता तुमच्या दोघावर कुठलं बी संकट आलं ना, तर ते आता मी माझ्याकडे घेईन. तुम्ही काय बी काळजी करू नका. आणि सुंदरे, वरचा बघतोयस की ग, तू आजवर काय काय सहन केलेस का नाही त्यानं बघितलंय. त्याच्यामुळे तू आहे का नाही, तुझ्या दारात सुखाची रांग लावते का नाही बघ. मामा हे बर, चला आता साखरपुडी तयार करायला घेऊयात ना. हा चला पाठीशी.
आवरूया. सर बोललं हो. सिक्युरिटी अजून टाईट करा. ओके करतो सर, पण आता सगळं नीट झालेलं आहे ऑलरेडी. आणि मुख्य म्हणजे साहेबही आता आतमध्ये गेलेली आहे. मग धोका कसला आहे? तुला काय वाटतंय? साहेब आत गेले म्हणजे ती काय करणार नाही. सिस्टम किडलेलं आहे, कळलं? साहेबाला हवंय की आपण रिलॅक्स व्हावं आणि मगच ती वार करेल. म्हणून तुला सांगतोय सिक्युरिटी अजून टाईट हवी आहे, कळलं? येस सर. आणि अजून एक लक्षात ठेव, ओळखीच्या व्यक्तीसोबत कोण अनोळखी व्यक्ती असेल तर तिची तर चौकशी कराच. त्यांचा आयडी प्रूफ चेक करा आणि कोणालाही चौकशी केल्याशिवाय आतमध्ये सोडायचं नाही, लक्षात ठेव. येस सर. ए थांबा. कुठून आलात? काय नाही साहेब, ते आरजे कॅटरिंग कडनं इव्हेंटच्या सजावटीचं सामान आणलेलं होतं. बर, उतरा खाली सगळे. लाईनीत थांबा सगळे. नंदा काळे. तुमचं? विसोमा मोरे. ठीक आहे. काका तुमचं नाव काय? नाव काय तुझं? सकाराम धोंडीबा गटणे. सकाराम धोंडीबा गटणे. आयडी बघू. गाव कोणतं? राहायला कुठे? कोल्हापूरला. इथे कॅटरिंगची कंपनी चालवते. मला कशाला पकडले? सोडा ना मला, मी काय केलंय? आता तुझी ओळख माझी. आजपासून तू सकाराम धोंडीबा गटणे नाही, तर मी आहे. अहो मी खरा आहे ना सकाराम धोंडीबा गटणे. सकाराम धोंडीबा गटणे करामध्ये. अहो काय करताय तुम्ही? हो कोल्हापूर. ठीक आहे, घ्या तुमचं सामान. काय झालं आई? काही नाही, ते सामानवाले येणार होते ना, वाट बघते. चला चला पटकन सामान घ्या. चला आलं होतं. बघ पटकन सामान घ्या. चला खूप काम आहेत आपल्याला. चला चला सामान घ्या. हो, ते केटरिंगचे सामान आले. तिकडे मागे काय सगळं. हा या. बरा नवर मुलीचा भाऊ दिसतोय. हो, बहिणीच्या लग्नात मदत नाही करणार. चला हात लावा, माणसं कमी आहेत आमच्याकडे. चला चला हात लावा. आपल्याच बहिणीचं लग्न आहे. चला चला. कुठे घेऊन जायचं सामान दाखवा मला. बरीच काम आहेत आपल्याला. चला मागच्या बाजूला. हा मागे. ए चला लवकर या, लवकर या. चला उशीर झालाय आपल्याला. माऊली रोखलंस. मागच्या बाजूला. मागच्या बाजूला. चला यांना दाखव. नवर मुलीच्या भावात. चला चला.
सावी सावी काय आलं काय झालं ग हे सावी अरे नको दुखतं. काय झालं काय झालं? काय मुरगळला कुठे इथे हळू खेळायचं ना